करते मम्मी. हे सोलते रताळी ना, ते सालं काय ते काढते. हे रताळीला ते किती शिटी मम्मी? 3 शिटी ना. आणि हे बटाट्याला किती? 5 5 हे शिटी. हे किती आहेत मम्मी? हे रताळे 4 आणि हे बटाटे किती आहेत? 7 आहेत. हे रताळी 4 आहे, हे बटाटे 7 आहेत, छोटे छोटे, म्हणजे हे मीडियम साईजचे. आता काय टाकते? हे मिरचीचा ठेचा, म्हणजे वाटलेली काय ती हे मिरची ना, फक्त आई नुसती हे मिरची विदाऊट पाणी आणि काहीच नाही टाकले ना. हे पाणी पण नाही टाकायचं. 1 चम्मच जिरं, जिऱ्याची काय ती पावडर पण चालेल ना. हे मम्मी 1 चम्मच. हे काय साखर 4 चम्मच साखर. मीठ किती? 1 चम्मच. शेंगदाण्याचा कूट. हे काय किती चम्मच टाकणार आहे? 3 टाकले. थोडं राजगिरा पीठ. हे राजगिराचं पीठ ना. राजगिराचं पीठ कसं ते स्वस्त असतं. ह्याच्यात जिरेल तसं टाकायचं. आणि हे शेंगाड्याचं पीठ ना. हे खूप महाग असते आई. 80 ना, हे 70 असते हे शेंगाड्याचं पीठ. मम्मी ते कुठले कुठले ते पीठ हे यूज करू शकतात? शिंगाडा, राजगिरा, हे शिंगाडा, हे भगर आणि हे साबुदाणाचे 4 पीठ ना. आणि हे मिक्स पीठ पण मम्मी काय हे मिळतं ना हे मार्केटमध्ये. म्हणजे ते 4ही हे पिठांचं काय हे मिक्स. सर्वात महाग तर हा शिंगाड्याचं पीठ आहे. राजगिराचं तर हे 30 रुपयाचं हे वगैरे. पाणी बिणी नाही ना हे यूज करायचं आई. घरी पण मम्मी ते करू शकतो ना. हे साबुदाण्याचं पीठ आणि वरीचं हे मिक्सरमध्ये हे करून घ्यायचं. याचं मम्मी काय ते कटलेट पण ना काय हे करू शकतात. ते कसं करतात झटकीपट, म्हणजे नुसतं ते कटलेट. म्हणजे ते थोडंसं असं हे वरनं पीठ लावून. आणि ते पॅकेटचं मम्मी काय ते महाग असतं ना पीठ आई. उपवासाचं ते पीठ खूपच महाग असतं, 120 वगैरे. हे आपलं काय हे परवडतं. राजगिरा, साबुदाणा पीठ असं. ते हे कणिक मळतो तसं मळायचं, त्यात जिरेल तसं ते पीठ टाकायचं. रताळी मम्मी काय ती 2 हे झाली ना, खराब निघाली. 2 आहेत. म्हणजे आता ते सीझन पण नाही ना. आलं की ते पटकन हे यूज करायला लागतं हे रताळी. पण ते कळणार कसं हे मम्मी ते खराब झाली करून? हे रताळी आतमध्ये असतात असं ते कडक असतं ना, काळं पडतात, कडक होते हे वर साल. आणि आता काय ते सीझन पण संपलाय ना हे मम्मी रताळीचं. महाशिवरात्रीला ते खूप लोकांनी काय ते खाल्लं हे सगळं रताळी वगैरे. तिकडे ते उपवास असला ना तर मिठाचं एकदाच खायचं. आता महाशिवरात्री, एकादशी, त्याला जेवायचं नाही ना, मग ही भाजी करणार. एकच टाइम म्हणजे तुम्ही हे खायचे हे साबुदाण्याची ते खिचडी आणि संध्याकाळी काय फ्रूट वगैरे ना आई. एकच टाइम हे मिठाचं काय हे पदार्थ हे खायचं. आणि हे एकदाच झालं काय ते पीठ हे मळून. हे झालं आपलं. अच्छा, आता ते हे खालचं काय ते कालथीनी काढणार ना, चिपकलेलं आहे ते. ते असं काढायचं निपटाचं हाताचं पण. ह्याच्यासोबत चटणी
खोबरं कसली चटणी, खोबरं मिरची मीठ टाकायचं वाटायची. हे शेंगदाण्याची पण चालते ना, हे चटणी किंवा हे दही काहीतरी, दही हे महत्वाचं असते. कसलंय मम्मी तेल? शेंगदाण्याचं आहे ना हे शेंगदाणा. आता हे काय तेलामध्ये टाकणार आणि हे प्लॅस्टिकच्या हे पिशवीमध्ये ना थापायचं भाजणीसारखं. थालीपीठ प्लॅस्टिकच्याच ना हे आई. आणि आपण ते उपवासाला फक्त काय ते हे शेंगदाण्याचंच ना मम्मी आपण काय यूज करतो उपवास असलं किंवा तूप, हे म्हणजे घी, साजूक तूप. पूर्वी ते डालडा वापरायचे, आता ते शेंगदाण्याचं. शेंगदाणा तेल नाही तर मग साजूक तूप. शेंगदाण्याचंच तेल लागतं ना हे आपल्याला फास्टला. आता हे तवा काय गरम करत काय हे ठेवलेलं आहे करायचं. आणि आता काय तेल टाकायचं का हे वरनं? तेल टाकले असते असं टाकायचं नाही तुरी. आणि हे काहीतरी हे तुटतं पण ना मम्मी पटकन असं. बटाटा एकदम असं हे नाजूक काम आहे. आता हे असंच असते ह्याच्यावर करायचं. पण हे किती मिनिटं काय हे ठेवायचं आई? हे असं 3-4 मिनिटं हे वन साईडला, मग परत हे दुसऱ्या साईडला हे 3-4 मिनिटं, म्हणजे 6 मिनिटं वगैरे, 6 किंवा 8. आता हे काय करते? हा दुसरा एक बनवून ठेवते का? भाकरी सारखंच ना मम्मी? हे भाजणी थालीपीठ करत होता तेच. जास्त पण काय ते पातळ नाही ना हे करायचं, असं जाडच ठेवायचं, नाही तर ते तुटायला काय हे येतं. झालं. हे छोटे छोटेच असतात ना मम्मी? हो, पुरी टाईप. हे 2 खाल्ले तरी बस ना मम्मी, जेवण आपलं काय होऊन जातं. उपवासाला वर असं सुक्क दिसलं का झालं. लाल लाल ना ते ब्राऊन. आता काय हे पलटायचं थोडंसं काहीतरी ते हे सुकलं ना साईडचं की ते हे पलटी करायचं. हे किती मिनटं मम्मी? 1-2च ना हे मिनटं हे ठेवायचं हाय फ्लेममध्ये. आणि ते होत असताना काहीतरी हे लो फ्लेममध्ये थोडंसं ते साईडचं काहीतरी हे झालं की ते पलटी करायचं ना हे लगेच. 1 का 2च मिनटं लागतात. हे हे झालं आपलं. हे लहान केले ना गॅस. परत काय तेल टाकायचं हे वरनं आणि हे आता असतेच ना हे टाकायचं. आणि हे 2 का 3 मिनटं ना मम्मी वेट करायचं जोपर्यंत ते ब्राऊन नाही काय होत साईडनी. आणि मग काय ते पलटायचं. मग काय 1 मिनिटामध्ये करायचं. जरा चांगली बनतात. थालीपीठला मम्मी ते तेल लागतं ना जरा हे शिजायला, तूप नाही तर तेल. हे खूप मम्मी हे वेटिंगचं आहे ना काम मम्मी. एकदम असं सावकाश करायचं, एकदम असं भरभर नाही करायचं. एकदम वेळेमध्ये लागत आणि करपाला पण येते. बराबर केलं का ते सावकाश भाजणी. ही उपवासाची भाजणी. ही काय पलटते आता. ही बघ ही कशी हे 2 मिनिटातच झालं ना मम्मी. 2 मिनिटातच काय एक साईड काय होते आणि एक काय 1 मिनिटामध्ये वगैरे. 2-3 मिनिटं मग झालं ना.
झालं ना आई, हे आता काय काढते, हे काय काढते आता. झाली ना आपली थालीपीठ उपवासाची.